प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार रसिक श्रोते हो. लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो. खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे. तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती. रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात बालाजी जाधव यांचं काव्यवाचन. बंधूंनो, आज जागतिक तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन पृथ्वीवरील सजीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. भर पावसाळ्यातही सूर्य आग ओकू लागलेला आहे. प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोड, हिरवी राने, वने वेगाने नष्ट झाल्यामुळे आज मनुष्य प्राण्याच्याच नव्हे तर संपूर्ण सजीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालेला आहे. ते टाळण्यासाठी वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी कविता ऐकूया. सूर्यकोपला सूर्यकोपला, सूर्यकोपला सूर्यकोपला, नाही झाडाची सावली. सूर्यकोपला सूर्यकोपला, नाही झाडाची सावली. हिरवीगार वसुंधरा झाली, ओसाड उजाड माय माऊली. हिरवीगार वसुंधरा झाली, ओसाड उजाड माय माऊली. नाही फळांची झाडी राहिली, नाही फुलांच्या वेली. नाही फळांची झाडी राहिली, नाही फुलांच्या वेली. आंबराई गेली, जांभळाई गेली, कोरड्या ठाक झाल्या बार विहिरी. धगधगत्या ज्वालातून ऐकू येते मनुष्यांची किंचाळी. धगधगत्या ज्वालातून ऐकू येते मनुष्यांची किंचाळी. सूर्यकोपला सूर्यकोपला, नाही झाडांची सावली, नाही झाडांची सावली. माणूस बदलला, निसर्गाशी बैमान झाला. माणूस बदलला, निसर्गाशी बैमान झाला. तसाच निसर्ग प्रतिसाद दिला, सांगा चूक कोणाची. सूर्यकोपला सूर्यकोपला, नाही झाडांची सावली. हिरवीगार वसुंधरा झाली, ओसाड उजाड माऊली. ओसाड उजाड माय माऊली. सावध हो आता तरी मानवा, सावध हो आता तरी मानवा, जुळून घे निसर्गाशी. उद्याच्या संकटाची चाहूलच समज, उद्याच्या संकटाची चाहूलच समज. चेतावणी ही पृथ्वी जळण्याची, चेतावणी ही पृथ्वी जळण्याची. सूर्यकोपला सूर्यकोपला, नाही झाडांची सावली, नाही झाडांची सावली. बंधूंनो, भारतीय राज्यघटनेने आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही अनमोल रत्ने, मूल्य दिलेली आहेत. ती आपण आत्मसात केलो तर नक्कीच आपला देश सुजलाम सुफलाम आणि सुंदर होईल. परंतु अजूनही खेड्यापाड्यात अनिष्ट चालीरीती, प्रथा चिकटून बसलेल्या आहेत. त्या नष्ट व्हाव्यात असा आशय अभिव्यक्त करणारी कविता ऐकूया. गोंधळी गोंधळी मात्र भूमीचे गोंधळी, गोंधळी गोंधळी मात्र भूमीचे गोंधळी. भारत मातेचे गोंधळी आम्ही भेदभाव नष्ट करी, आम्ही भेदभाव नष्ट करी. आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी मात्र भूमीचे गोंधळी. भारत मातेचे गोंधळी भेदभाव नष्ट करी. आम्ही गोंधळी गोंधळी भारत मातेचे गोंधळी. घालावा गोंधळ न्याय समतेचा सुखाळ, घालावा गोंधळ न्याय समतेचा सुखाळ. जातीभेदाची दरी नष्ट करी. आम्ही गोंधळी गोंधळी भारत मातेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी. अंधश्रद्धा घालवितो ज्योती बांच गुणगान गातो, अंधश्रद्धा घालवितो ज्योती बांच गुणगान गातो. माय सावित्रीची शिकवण उरी. आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी मात्र भूमीचे गोंधळी. गोंधळी गोंधळी भारत मातेचे गोंधळी. शिक्षणाचा भंडार उडवितो, अज्ञानाचा नाश करतो. शिक्षणाचा भंडार उडवितो, अज्ञानाचा नाश होतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे मनही खरी. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे मनही खरी. आम्ही गोंधळी गोंधळी समतेचे सेवे करी. आम्ही गोंधळी गोंधळी ज्ञानाचा संबळ वाजवी, राजघटनेची ही थोरवी. ज्ञानाचा संबळ वाजवी, राजघटनेची ही थोरवी. माझ्या बाबासाहेबांची दिवे लेखणी. आम्ही गोंधळी गोंधळी
गोंधळी गोंधळी भारत मातेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी मातृभूमीचे गोंधळी, राष्ट्रभक्तीचा जागवी गोंधळ, समाज सुधारकांची अंगी बळ, राष्ट्रभक्तीचा जागवी गोंधळ, समाज सुधारकांची अंगी बळ, भारत मातेचा जय जय करी आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी भारत मातेचे गोंधळी, मातृभूमीचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही भारत मातेचे गोंधळी. श्रोतेहो, उन्हाळा सरून पावसाळा आला तरी पाण्याचा एक थेंबही नाही. उसने पासने पैसे घेऊन धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तर काही शेतकरी बांधव शेतीची पूर्ण मशागत करून आकाशाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करत आहेत. याचे भयानक वास्तव चित्रित करणारी कविता ऐकूया. नांगरटी झाली वकरटी झाली, नांगरटी झाली वकरटी झाली, मशागती होऊन पेरणीची तयारी, नांगरटी झाली वकरटी झाली, मशागती होऊन पेरणीची तयारी, पाऊस नाही पाणी नाही दुबंगली धरणी, पाऊस नाही पाणी नाही दुबंगली धरणी, शेजाराचा एक बैल अन स्वतःच्या खांद्यावर जू, शेजाऱ्याचा एक बैल अन स्वतःच्या खांद्यावर जू, केली शेतीची मशागती, केली शेतीची मशागती, सावकाराचे देणे हात उसने पैसे घेणे, सावकाराचे देणे हात उसने पैसे घेणे, केली धूळ पेरणी, पाऊस नाही पाणी नाही दुबंगली धरणी, दुबंगली धरणी, दुबंगली धरणी. बाप माझा जगाचा पोशिंदा, बाप माझा जगाचा पोशिंदा, बसला आकाशाकडे डोळे लावून, बाप माझा जगाचा पोशिंदा, बसला आकाशाकडे डोळे लावून, जगाचे पोट कसे भरू चिंता अश्रू घेऊन, जगाचे पोट कसे भरू चिंता अश्रू घेऊन, आज नाही तरी उद्या मेघराजा करील करणी, आज नाही तर उद्या मेघराजा करील करणी, मग तृप्त होईल माता धरणी, पाऊस नाही पाणी नाही दुबंगली धरणी, पाऊस नाही पाणी नाही दुबंगली धरणी, नांगरटी झाली वकरटी झाली, मशागती होऊन पेरणीची तयारी, पाऊस नाही पाणी नाही दुबंगली धरणी, दुबंगली धरणी. बंधूंनो, आज तंबाखू गुटखा यांच्या सेवनामुळे लाखो हजारो तरुण कॅन्सरग्रस्त होत आहेत. देशाचे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचे निराकरण करण्यासाठी, समाज जागृती करण्यासाठी अभिव्यक्त झालेली ही कविता ऐकूया. दादा ऐकून घे, भाऊ ऐकून घे, इथे तिथे थुंकू नको, बर्बादी जीवाची नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घडी घडीला तंबाखू चोळी लाळ तसाच पोटात गिळी, घडी घडीला तंबाखू चोळी लाळ तसाच पोटात गिळी, पुढे कॅन्सर कॅन्सर पुढे कॅन्सर निदान करी, पुढे कॅन्सर कॅन्सर निदान करी, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, चार चौघात बसून थुंकतो रोगराईचा प्रसार करतो, चार चौघात बसून थुंकतो रोगराईचा प्रसार करतो, समाजाचे आरोग्य बिघडवितो गुटखा चावून चावून खातो, समाजाचे आरोग्य बिघडवितो गुटखा चावून चाकून खातो, एक दिवस चौघाच्या खांद्यावर जाई, एक दिवस चौघाच्या खांद्यावर जाई, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, दादा ऐकून घे, भाऊ ऐकून घे, इथे तिथे थुंकू नको, दादा ऐकून घे, भाऊ ऐकून घे, इथे तिथे थुंकू नको, बर्बादी जीवाची नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, करी चिंता लेकरा बाळाची सखी बायको जीवा भावाची, करी चिंता लेकरा बाळाची सखी बायको जीवा भावाची, त्यांच्या डोळ्यात पाणी आणू नको, त्यांच्या डोळ्यात पाणी आणू नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, दादा ऐकून घे, भाऊ ऐकून घे, इथे तिथे थुंकू नको, बर्बादी जीवाची नको, दादा ऐकून घे, भाऊ ऐकून घे, इथे तिथे थुंकू नको, बर्बादी जीवाची नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, नाद सोडून दे तंबाखूचा ध्यास निरोगी जगण्याचा, नाद सोडून दे तंबाखूचा ध्यास निरोगी जगण्याचा, कुटुंब समाज कल्याणाचा तुझ्या जिवंत राहण्याचा, कुटुंब समाज कल्याणाचा तुझ्या जिवंत राहण्याचा, बाला
जाधवची गोष्ट ही खरी. घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको. दादा ऐकून घे, भावा ऐकून घे, इथे तिथे थुंकू नको. दादा ऐकून घे, भावा ऐकून घे, इथे तिथे थुंकू नको. बरबादी जीवाची नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको, घातक तंबाखू गुटखा खाऊ नको. बंधूंनो, आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जगात माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जवळजवळ नष्ट झालेली आहे. ही आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी पुन्हा निर्माण व्हावी अशी आस व्यक्त करणारी, बहिणीची व्यथा व्यक्त करणारी कविता आपण ऐकूया. येईल माझ्या माहेराचं बोलावणं. कवितेचं नाव आहे येईल माझ्या माहेराचं बोलावणं. भाऊ बहिणीला बोलेनाशी झाला, भाऊ बहिणीला बोलेनाशी झाला. पूर्वीसारखं दिवाळीच्या सणाला, पूर्वीसारखं दिवाळीच्या सणाला आज जिव्हाळाच नष्ट झाला. तरी मन खिन्न, तरी मन खिन्न, येईल माझ्या माहेराचं बोलावणं. तरी मन खिन्न, येईल माझ्या माहेराचं बोलावणं, येईल माझ्या माहेराचं बोलावणं. मायबाप होते तेव्हा आपुलकीचं जगणं, मायबाप होते तेव्हा आपुलकीचं जगणं. बाई केव्हा आलीस आत ये, सर्वांचं होतं पुसणं. बाई केव्हा आलीस आत ये, सर्वांचं होतं पुसणं. पूर्वीसारखं दिवाळीच्या सणाला आज जिव्हाळाच नष्ट झाला. तरी मन खिन्न, तरी मन खिन्न, येईल माझ्या माहेराचं बोलावणं, येईल माझ्या माहेराचं बोलावणं. वाटते येईल माझ्या माहेराचं बोलावणं, वाटते येईल माझ्या माहेराचं बोलावणं. नागपंचमीच्या सणाला गेले होते माहेराला, नागपंचमीच्या सणाला गेले होते माहेराला. भाऊभाऊजीच्या डोळ्याला बहीणच दिसेना, भाऊभाऊजीच्या डोळ्याला बहीणच दिसेना. बापाचा फेटा हाती आला, डोळे पाण्याने पुसला. बापाचा फेटा हाती आला, डोळे पाण्याने पुसला. हाती लागली आईची बांगडी, हुंदका देत स्थिरावली. हाती लागली आईची बांगडी, हुंदका देत स्थिरावली. जरी जग झालं बैमान, जरी जग झालं बैमान, पिंपळाच्या झाडाची अंगणी खून, पिंपळाच्या झाडाची अंगणी खून. येईल माझ्या माहेराचं बोलावणं, येईल माझ्या माहेराचं बोलावणं. भाऊ बहिणीला बोलेनाशी झाला, पूर्वीसारखं दिवाळीच्या सणाला. भाऊ बहिणीला बोलेनाशी झाला, पूर्वीसारख्याच दिवाळीच्या सणाला. आज जिव्हाळाच नष्ट झाला. तरी होते मन खिन्न, तरी होते मन खिन्न, येईल माझ्या माहेराचं बोलावणं, येईल माझ्या माहेराचं बोलावणं, येईल माझ्या माहेराचं बोलावणं. धन्यवाद. रसिक श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये बालाजी जाधव यांचं काव्यवाचन ऐकलं. चला तर श्रोते हो, नक्कीच आजच्या सगळ्या कविता आपल्याला आवडल्याच असतील. आणि श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.